मुक्ताईनं 3 देव त्यांनी महाराज जन्माला घातले. आद्यत्रय जननी देवांची वारकरी संप्रदायातले आद्य 3 देव. पहिला देव आहे ज्ञानदेव, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मुक्ताईनं उपदेश केला. दुसरा देव आहे नामदेव, कच्चच मड काय म्हणली, खतखतून असली त्याला. दुसरा देव नामदेव. आणि तिसरा देव त्यांनी महाराज चांगदेव. असे 3 देव जिनं त्यांनी महाराज सगळ्या जगाच्या समोर आणले. ती आद्यत्रय जननी देवांची. ह्या मातीला तिचा संग झाला. ही काय भाग्यवान तुम्ही लोक आहात की ज्ञानोबराने इथं विश्रांती करावीशी वाटली. मग तुमचं सौभाग्य आहे महाराज. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे सगळे संत त्यांनी आळे खिंडीत या धामणी खिंडीमध्ये अशा पद्धतीने थांबले. अशा पद्धतीने त्यांनी महाराज त्यांचं वास्तव्य इथं झालं. ती शिळा जपून ठेवलेली आहे. मी पाहून आलो तिथून. 1-2 वेळाला जाण्याचा योग आला, कीर्तनही करण्याचा योग आला. तिथं ती शिळा पण आहे. 4 भावंडांच्या मूर्ती पण स्थापन झालेल्या आहेत. स्वतंत्र ज्ञानोबरायांचं मंदिर पण तयार झालेलं आहे. आणि दिव्य असणारं हे स्थान आहे. म्हणून सर्वांनी आवर्जून ते स्थान पाहण्याकरिता आलं पाहिजे. तुम्ही तर आलेलेच आहात. बरेच लोक कथा ऐकतात लाईव्ह, त्यांना सुद्धा त्यांनी हा संदेश मिळाला पाहिजे ना, या स्थानाचं महात्म्य कळालं पाहिजे. म्हणून तेच त्यांनी भावंड ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. उभारीला ध्वज 3 लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. अशा पद्धतीने तेच श्रेष्ठ आहेत आणि ते या ठिकाणी वास्तव्य करण्याकरिता थांबलेले आहेत.